वेळेमध्ये खेळ करायचा आहे. हो, यावेळेस गोलंदाजी करत असताना अक्षय गोलंदाजी करतात. गती बदलली, टप्पा बदलला आणि त्याच्यानंतर हे सक्सेस मिळाले. डॉट बॉलचा इस्तेमाल इथून करत असताना गोलंदाज अक्षय बघायला मिळतील. 6 धाबा स्कोरबोर्ड वरती आहेत. हळूहळू आपण पाहू शकाल थंडीचं वातावरण जे आता महसूस करायला मिळत आहे. निसर्गाच्या खरंतर सानिध्यामध्ये नेहमीच कर्जत तालुका येतो आणि जरूर आपण पाहाल अगदी राजश्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीमध्ये आपण बघाल या रायगड जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा सुरू आहे. बरोबर खेळपट्टीवरती इनसाइड आउटला फटका दिशा दाखवत असताना बॅट्समन तिथे आपण खेळपट्टीवरती दयानंद या बॅटरला बघितलंय. सिंगल आली आहे. स्कोरबोर्डवरती 7 धाबा. सामना चांगला. गोलंदाज अक्षय गोलंदाजी करतात. या षटकामध्ये अजूनही आपण पाहाल एका बॉलचा खेळ जो मात्र आपण शिल्लक पाहतोय. पावप्लेमध्ये अबादशा धाबा मिळाल्या नाहीत. बॅटिंग करत असताना सामन्यामध्ये सातेरी टीमला पण शेवट गोड होईल का? शपलोन खेळण्याचा प्रयत्न. अंतिम चेंडू फलंदाजाला समजला नाहीये. पूर्णतः जर पाहिलं तर डॉट बॉलचा इशारा जो मात्र आता मंदार सर दर्शवतील. षटक पहिलं संपतंय. जिथे आपण पाहाल पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्ड वरती फक्त आणि फक्त 7 धाबा दाफलका वरती आहेत. सामन्यामध्ये बॅटिंग करतोय सातेरी संघ. सोचून आणि समजून मैदानामध्ये हा सामना खेळला जातोय. माइंडसेट खेळ मैदानावरती बघायला मिळतोय. बॅटिंग करणाऱ्या सातेरी टीम कडून देखील गोलंदाजी करणाऱ्या संतोष 11 आपण पाहाल माड भवन या टीमच्या माध्यमातून देखील. बघा आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये जर तुम्ही घाई करत असाल मग तिथे तुम्हालाही त्या गोष्टीचा पश्चाताप होतो. आणि आज दोन्ही टीम्स हेच सांगतायत इथे घाई करून जमणार नाहीये. मैदानावरती जर नक्कीच पश्चाताप भुगतायचा नसेल तर इथून सोचून आणि समजून हा सामना खेळावा लागेल. 7 धाबा स्कोर बोर्डला. फिल्डिंगमध्ये आता पहिला होईल. 5 खेळाडू बॉडीलाईन क्षेत्रामध्ये ॲड होतात ज्यामध्ये आपण पाहाल पॉइंट त्याच्यानंतर एक्सा कबर लॉंग ऑन आणि मिड विकेट. हो स्लॉटमध्ये कडक आवाज कुणाचा आलाय तर आवाज मैदानावरती बॅट्समन आपण बघतात दयानंदच्या बॅटमधून आलाय. परंतु इथे आपण पाहू शकते परफेक्टली बॉल मात्र सरळ लॉंग ऑनला क्लिअर होत असताना सिक्सर. अरे कोण रे आला तो कर्जत वाला. अरे कोण रे आला या कोटिंब्यावाला. तो कशात कम नाही रे दादा कशात कम नाही रे. आमच्या नारायण डामसे दादा जाय. बॅट्समन मैदानामध्ये दयानंद. इथून आता कुमखारी बॅटिंग करतात. यावेळेस घडलंय काय? 3 तिगाडा काम बिघाडा. विकेट किपरनं केली आहे चुकी आणि या चुकीला माफी नाहीये. मिळतील आता 4. मंदार सर थोडीशी चर्चा करतायत. ऑलमोस्ट बॅटकट का? यस रोल मंदार सरांनी दर्शवलं. बॅटला हलकासा संपर्क राहिलेला. विकेट किपरला चान्स होता कॅच पकडण्यासाठी पण त्याच्यानंतर आपण पाहाल विकेट किपरला चेंडूच समजला नाहीये आणि सरळ आपण बघताय नॉनस्टॉप अगदी लॉंग रिझनमध्ये आपण बघाल हा चौकार मिळाला बॅटिंग करणाऱ्या सामन्यामध्ये. सध्याच्या घडीला सातेरी संघाला मगाशीच निशू सर देखील सांगत होते की आज सातेरी संघ चर्चेत राहील आणि तो खेळ मैदानावरती सध्या सातेरी संघ दर्शवतोय. आणि ऑलमोस्ट आपण पाहाल आज वाईल्ड कार्ड एंट्री जी मात्र या टीमला मिळाली आहे. हो यावेळेस देखील घुमैला बेकार सिक्सर. आता फलंदाजी मैदानावरती भरपूर रंगात आली आहे. बॅट्समन दयानंद खेळपट्टीवरती बॅटिंग करतायत. पहिल्या षटकामध्ये शांत होतो म्हणून तुम्ही आम्हाला कमजोर समजलं पण आता इथून शांत राहणार नाही कारण आम्ही इथून या सामन्यामध्ये आमचा जोर लावतोय. बॅक टू बॅक आपण बघाल तिन्ही चेंडूवरती मोठेच फटके खेळले आहेत. षटकार चौकार षटकार. स्कोरबोर्डवरती सातेरी संघ 23 या स्कोरबोर्डवरती पोहोचलाय. म्हटलं जातं ना हालात के आगे सिकंदर कभी झुकता नहीं तारा टूट भी जाए वो जमीन पे कभी गिरता नहीं. गिरती है शॉक किसी
दरिया से समिंदर तक, पर किसी दरिया में समिंदर कभी गिरता नाही. मैदानावरती बॅट्समन दयानंद चांगली बॅटिंग करतोय आणि पंच दर्शवतात नो बॉल, नो चेंडू. केलं तर केलं काय, मैदानावरती भरपूर मोठा गुन्हा केलाय. आपण पाहाल फिल्डिंग सेटअप ऑलमोस्ट आपण पाहताय स्वेअरलेगमध्ये 3 क्षेत्ररक्षक इथे सेट केलेत. त्यामुळे त्या पंचांनी नक्कीच चांगला निर्णय कळवलेला आहे. ऑलमोस्ट फाईनमध्ये स्वेअरलेगमध्ये तुम्ही 2च क्षेत्ररक्षक ठेवू शकता. 3 जर तुम्ही ठेवले तर तिथे तुम्हाला नक्कीच या साऱ्या गोष्टी बघायला मिळतात आणि त्याच गोष्टी सध्या मैदानामध्ये या सामन्यामध्ये होत असताना पाहायला मिळतील. एक्सा प्लस सिंगल म्हणजे 2 धावा मिळाल्यात. बॅटिंग करत असताना सातेरी संघ बॅटिंग करतोय. स्कोरबोर्ड 25-25. येणारा चेंडू आता फ्रीट मैदानामध्ये बॅटिंग करतो. स्टॅकर एंडला आपण बघाल विवेशन हा बॅटर खेळपट्टीवरती बॅटिंग करतोय. हो स्लॉटमध्ये पुढेच एकदा आवाज जबरदस्त आहे. आली रे आली, आमची बारी आली. सातेरीकर म्हणतायत बॉल चालला मिड विकेटच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. साहेबांना टक्कर द्यायची नाही बस की बात, नारायण डामसे साहेबांना टक्कर द्या. थँक्यू डीजे. षटक मैदानामध्ये आपण पाहाल सध्या दुसरं संपतंय 2 षटकांच्या समाप्तीमध्ये. 31 वरती आपण पाहाल 2 फलंदाज बाद झाले आहेत. सामन्यामध्ये बॅटिंग करतोय सातेरी संघ. टेन्शनमध्ये गेलेला आहे गोलंदाजी करत असताना. सध्या आपण पाहाल संतोष इलेवन माड भवन संघ, कारण गोलंदाजी इतकी मागणी ठरली आहे की आपण पाहाल सरासरी आजच्या रात्रीमध्ये इतकी मोठी आपण बघितली नव्हती, पण या सामन्यामध्ये दाखवली सातेरी टीमने. 15.50च्या धावगतीनं बॅटिंग केली आतापर्यंत 2 षटकांमध्ये. आणि आपण पाहताय सामन्यामध्ये बॅटिंग करण्याकरिता आता नवीन बॅटर सध्या आपण बघाल पांडुरंग एंटर होतील. पांडुरंग मैदानाच्या आतमध्ये दाखल राहिले आहेत. आज अगदी आपण बघताय नक्कीच अमरदादा आणि त्याचबरोबर आपण पाहू शकताय माननीय श्री नारायणजी डामसे साहेबांच्या संकल्पनेतून ऑर्गनायझिंग राहिलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि नक्कीच अगदी आपण बघू शकाल सभापती चषक आपल्या सर्वांच्या भेटीला आलाय. म्हणतात ना गाव आणि शहरात कोणी टक्कर देऊ नका, आणि ज्यावेळेस नक्कीच स्पर्धा येईल सभापती चषक त्यावेळेस नक्कीच आपण बघाल नारायणजी डामसे साहेब आणि त्याचबरोबर अमरदादा या दोघांना कोणी हलक्यात घेऊ नका. काय जबरदस्त आयोजन केलं, खतरनाक सामना आहे तितकाच चांगला सुंदर आहे. मैदानावरती आपण पाहाल सध्या लिक्सिकच्या बरोबरनं चेंडूला उडवलं होतं. समोर आपण बघताय या चेंडूवरती डबल जी मात्र इथून कन्वर्ट केली जाते आहे. 33 धावा स्कोर बोर्डला. षटक क्रमांक मैदानामध्ये 3चा खेळ सुरू आहे. गोलंदाज राजेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत. आतापर्यंत धावगतीवरती धावा दर चांगलाच सातेरी टीमच्या, पण वेळ गेली नाहीये. जर सामन्यामध्ये संतोष इलेवन माड भवन टीमने चांगली गोलंदाजी केली, विकेट्स प्राप्त केल्या तर धावा थांबतील, परंतु धावा थांबणार नाहीयेत कारण मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन दयानंद बॅटिंग करतो, ज्याने आज दहशतीचं नाव घेतलंय आणि बॉल पाठवल्या पुन्हा एकदा स्वेलेकच्या पलीकडे सिक्सर. आठ चेंडू वैयक्तिक 26 वरती बॅटिंग करत असताना दयानंद बघायला मिळतील. हो पुन्हा एकदा ऑन साईडला मात्र लपेटलाय चेंडू. क्षेत्ररक्षक बॉलवरती येथील थ्रोफेक इथून खूप चांगली गेली बॉलर झोनला. सिंगल मेल खेळपट्टीमध्ये बॅट्समन दयानंदच्या बॅटमधून सिंगलचा सायडनं स्कोरबोर्ड सातेरी संघाचा 40 या धावफलकावरती आहे. सामन्यामध्ये बॅटिंग तर खूप उल्लेखनीय होती आहे, पण समोर मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहाल संतोष इलेवन माड भवन संघ जो वारंवार आपण पाहतोय मागच्या 2 षटकांमध्ये मार खात असताना आपण पाहिला. बघा फटाक्यांची आतिषबाजी होती आहे. ऑलमोस्ट आपण पाहाल प्रत्येकी रात्रीमध्ये हा जल्लोष, हा उत्साह आणि हा आनंद जो मात्र आपण या स्पर्धेच्या माध्यमातून एन्जॉय करतोय. सभापती चषक काय आहे हे आज प्रत्येकाला तर कळालं असेल आणि जरूर आजच्या 3ऱ्या रात्रीमध्ये देखील चांगलं क्रिकेट आपण एन्जॉय करतोय.
राजेश गोलंदाजी करतात. खेळपट्टीमध्ये आपण पाहाल सध्या फलंदाज कदाचित इथून बाद होत असताना पण पाहिलेत. परफेक्टली LBWच्या माध्यमातून हा विकेट जो गमवावा लागेल आपण पाहाल. परफेक्ट एक्झॅक्ट चेंडू इस्टांवरती धडक घेतोय का बघा. प्रॉपर हा चेंडू इष्टांचा वेध घेतोय आणि त्याचमुळे पंचांनी दर्शवलं. बेल्सी तिथे पडल्यात. म्हणजे आपण पाहाल फलंदाज या सामन्यामध्ये आपण बघू शकताय क्लीन बोल्डच्या माध्यमातून बाद झालेले आहेत. 40ला 3 विकेट या सामन्यामध्ये खोल्यात सातेरी टीमने स्ट्रायकर एंडला आणावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना दयानंदला, परंतु समोर गोलंदाजी करत असताना हाच विचार सुरू आहे संतोष 11 माड भवन टीमचा. आम्हालाही चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. राजेश तयार. हो, राजेशचा चेंडू क्रॉस बॅटनं आड्या हाताने घेण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईनचे फिल्डर आपण बॉलवरती पोहोचलेले बघताय. जिथून चोरून मेरून आता एक सिंगल जिथून कन्वर्ट होईल. सिंगल येते बॅटकटमधून आपण पाहताय फलंदाजाच्या बॅटवर त्या चेंडू संपर्क करतोय. सिंगल आली. 41 धावा स्कोरबोर्डवरती. सातेरी संघ मैदानामध्ये आपण बघताय बॅटिंग करतोय. रणनीती थोडीशी थांबवली आहे गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये गोलंदाज राजेशने. हो, पुढे ठेवला. यॉर्करला गेलेत. भरपूर चांगल्या पद्धतीचा हा चेंडू जो मात्र गोलंदाजी करत असताना राजेशने वापरलाय. ऑप्शन एकच होता आणि तो ऑप्शन मैदानावरती बरोबर यॉर्कर मधून निवडला गोलंदाज राजेश. या गोलंदाजाने हेड तिथे आपण पाहताय सिंगल येईल. सिंगलच्या सायन स्ट्राईक मैदानावरती दयानंदकडे राहील आणि सामन्यामध्ये आपण पाहताय 3 षटकांचा खेळ समाप्त होत असताना धावफलकावरती सातेरी संघ 3 विकेट 42. बनल्यात सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या सातेरी संघाच्या स्कोर बोर्डला. आपण बघताय आता शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज अरुण दाखल होतात. चला स्पीडअप, वेळ घेऊ नका. बघा वेळ भरपूर घेतला जातोय. मंदार सर आपण तिथे वारंवार सूचित करा. सामना खूप चांगला आहे. 1 सेट इनिंग मध्ये किती धाब्याचे टार्गेट डिसाइड होईल हे बघायला मिळेलच. हो, स्विचित खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये फलंदाज करतोय पण तिथे गोलंदाज चांगल्या अंदाजामध्ये बघायला मिळेल. यस, क्लीन बोल्ट. बॅट्समन दयानंद आउट. सेवक गोरगरिबांचा आहे दिलदार मोठ्या मनाचा. समाजसेवक गोरगरिबांचा साऱ्या कार्यसत शहरात डंका वाजतोय नारे डावसे दादा.